संपूर्ण थोर महात्म्यांना विनम्र अभिवादन करतो। या व्यासपीठावर उपस्थित आज या नागपूर नगर परिषद क्षेत्रात पिण्याच्या पाण्याच्या ज्वलंत समस्येवर व महिलांचा घागर मोर्चा व सुशिक्षित बेरोजगारांची निषेध सभा या ठिकाणी उपस्थित आदरणीय आमचे खासदार, आपले सर्वांचे लाडके खासदार डॉक्टर खासदार नामदेवराव किरसाण साहेब, काँग्रेस पक्षाचे सचिव, राष्ट्रीय सचिव, आपले महाराष्ट्राचे सहप्रभारी आदरणीय कुणालजी चौधरी साहेब, या ठिकाणी विधान परिषदेचे आमदार आदरणीय अभिजितजी वंजारी साहेब, त्यासोबतच माझे मोठे बंधू माजी आमदार सन्माननीय अविनाशभाऊ वारदूकर, चंद्रपूर जिल्ह्याचे प्रभारी मुजीबभाई पठाण, या ठिकाणी उपस्थित आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय पंजाबरावजी गावंडे, या ठिकाणी उपस्थित आदरणीय अमित धम्मानी सर, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय प्रमोदजी चौधरी, आमचे चिमूर विधानसभेचे एलडीएम सन्माननीय विनोदभाऊ बोरकर, आमचे तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सन्माननीय पुरुषोत्तमजी बगमारे, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सहकारी मित्र सन्माननीय खोजरामजी मरसकोल्हे, या व्यासपीठावर उपस्थित सेवादलचे अध्यक्ष डॉक्टर कावडे साहेब, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक शरदरावजी टिपले, अमृतजी शेंडे, तालुका काँग्रेस कमिटीचे सचिव सन्माननीय आमचे शरदराव सोनवाने, या ठिकाणी उपस्थित आमचे अशोकभाऊ वारदूकर, व्यासपीठावर उपस्थित आमचे दिनेशजी गावंडे, व्यासपीठावर उपस्थित सर्व माजी नगरसेवक, या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व महिला काँग्रेसच्या पदाधिकारी, अनुसूचित जाती सेलच्या पदाधिकारी आणि या कार्यक्रमाच्या घागर मोर्चाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या आमच्या सर्व भगिनी, या ठिकाणी बऱ्याच लोकांनी मार्गदर्शन केलं, आपण सर्वजणांनी ते ऐकलं आणि ऐकून तुम्ही सर्व आपला मनात घेतलं, पण काही गोष्टी पुन्हा सांगायच्या राहिलेल्या आहेत। 2.5 वर्ष झाले नगर परिषद स्थापन व्हायला, 7.5-8 वर्ष झाले, 2.5 वर्ष झाले या नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या नाही। 7.5 वर्ष अगोदर भारतीय जनता पार्टीची सरकार या ठिकाणी स्थापन झाली। महाराष्ट्र शासनाने तालुका स्तरावरची गावं नगरपंचायत करण्याचा निर्णय घेतला होता। नागपूर ही नगरपंचायत होणार होती, परंतु नागपूरची नगरपंचायत न करता नगर परिषद मध्ये 10 गावं, अमृत भाऊ 10 गावं या ठिकाणी नगर परिषद मध्ये टाकून आमच्या गरिबाचे हाल केले। खराय का खोटा आहे? दाखला घ्यायचा असेल तर पहिले बामणीच्या ग्रामपंचायत मध्ये घेता येत होता, दाखला घ्यायचा असेल तर डोंगरगावच्या ग्रामपंचायत मध्ये जाता येत होतं, दाखला घ्यायचा असेल तर तुकुम दिवरल्याचे लोक तुकुम मध्ये आपला दाखला घेत होते आणि आमच्या चपराशाले भेटला तरी आमचा दाखला देत होता। आता मात्र 3-4 चक्रा मारल्याशिवाय आमच्या गरीबाला दाखला भेटत नाही। ही परिस्थिती नागपूर नगर परिषदची आहे। पहिले नागपूर नगर परिषद मध्ये भारतीय जनता पार्टी अध्यक्ष असो, नागपूर नगर परिषद मध्ये भारतीय जनता पार्टीचा उपाध्यक्ष असो, बांधकाम सभापती असो, त्यांचे नगरसेवक असो, यांनी 5 वर्ष भ्रष्टाचाराचा कळस गाठला। स्वतःचे घर भरण्यासाठी नगरपंचायतची नगर परिषद केली आणि करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करून आज तुम्हाला सांगतो, पोलीस स्टेशन पासून ते आपण प्रियदर्शनी चौकापर्यंतचा रस्ता बांधल्यानंतर 4 महिन्यात फुटला। खरा आहे का खोटा आहे? आमच्या या ठिकाणी तुम्हाला सांगतो, अविनाशभाऊ वारदूकर ज्यावेळेस खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष होते त्यावेळेस एक रस्ता बांधला प्रमोद भाऊ तळवेकरच्या घरापासून तर आमच्या बोथली रोडकडे। तो रस्ता अजूनही जसाचा तसा आहे, परंतु या भारतीय जनता पार्टीच्या नगर परिषदच्या सत्तेमध्ये, भारतीय जनता पार्टीच्या आमदार बंटी बांगडियाच्या कारकिर्दीमध्ये चिमूर नगर परिषदेमध्ये पूर्ण रस्त्याचा सत्यानाश करून ठेवला। हे तुम्ही आपल्या डोळ्याला पाहता। खरं आहे का खोटं आहे? खरं आहे ना? पाणी किती दिवस भेटत नाही, 4 दिवस भेटत नाही, काही लाजा शर्मा आमच्या आमदाराले नाही आणि
आणि त्या ठिकाणी असणारे जे 3 या ठिकाणी ठेकेदार म्हणून बसवून ठेवले, गणेश तळवेकर, आवेश पठाण, सचिन आकुरवार यांनी या नगर परिषद मध्ये भ्रष्टाचार केला, स्वतःचे घर भरले. आमच्या एका तरी गरीब माणसाच्या घरी कोणतं चांगलं काम करून दिलं असेल तर उदाहरण द्यावं. करा हात वर कोणी जर म्हणत असेल की बा या ठिकाणी तुम्ही चुकीचा हात वर नका करू. तुम्ही या ठिकाणी बसलेल्या सर्व व्यक्ती ह्या नगर परिषदेमधल्या आहेत की नगर परिषदच्या बाहेरच्या आहेत? मग नगर परिषद मध्ये आहेत त्यांनी हात वर करावं. त्या सर्व नगर परिषद मध्ये आहेत. तुम्ही नगर परिषदच्या बाहेरच्या मग सांगितल्या जाते तुम्ही हात वर करा. व्हिडिओ काढत आहे तुम्ही नगर परिषदच्या आत तर हात वर करा. कारण याच्यानंतर जेव्हा भाषण होईल नाच नट्या आणून लोकांना या ठिकाणी कार्यक्रम दाखवले जातात. नाच नट्या आणून लोकांना कार्यक्रम दाखवले जातात आणि त्या भाषणाच्या भागातले आमदार म्हणतील किंवा त्यांचे भाट म्हणतील, काय म्हणतील की ह्या महिला नगर परिषदच्या क्षेत्रातल्या नसून ह्या ग्रामीण भागातल्या असं सांगतील. आणि म्हणून मी सांगतो तुम्ही नगर परिषद क्षेत्रातल्या असाल तर टाळ्या वाजवायचा. तुम्हाला सांगतो प्रचंड भ्रष्टाचार. या भागातील आमदार मुरुम चोर, या भागातील आमदार रेती चोर, त्याचे कार्यकर्ते पण रात्रभर रेती चोर हा दिवसभर दरोडा घालते आणि ते रात्रभर चोऱ्या करतात. काय करतात? चोऱ्या करतात. गरीबाच्या एका तरी कुटुंबाचं भलं, मी ज्या 3 लोकांचे नावं घेतले पुन्हा घेणार नाही, ज्या 3 लोकांचे नावं घेतले त्यांनी एका तरी गरीब माणसाचं भलं केलं? आता चिठ्ठी आली, सफाई कामगाराचा पगार कमी केला यायला. काय केला? जे नाल्या साफ करते त्याचा पगार कमी केला आणि स्वतःचा घर पहिले भरला. स्वच्छता गावाची स्वच्छता ठेवण्याचा ठेकेदार कोण? गाव स्वच्छ ठेवण्याचा ठेकेदार राहते माहिती आहे का? तो ठेकेदार कोण आहे? टेंडर वरवल्याच्या नावानं आणि ठेकाचे पैसे जे काम करणारे मजूर आहेत ते पैसे उचलतात गणेश तळवेकरच्या पेट्रोल पंपवरून. म्हणजे ठेका कोणाचा? गणेश तळवेकरचा. गाव कसा साफ ठेवते तुमच्या डोळ्यात तुम्ही पाहता. काय गंदगी आहे, नाल्याची काय परिस्थिती आहे, फार दयनीय परिस्थिती आहे. निवडणुका आल्या की पेट्या वाटतात, बरोबर ना? 19 मध्ये कामगार कल्याणकडून पेट्या वाटल्या, 19 पासून 24 पर्यंत एकही वस्तू वाटली नाही. आता पुन्हा निवडणुका आल्या तर भांड्याचे फार्म भरले. खरं खोटं आहे? निवडणुका आले का भांडे, निवडणुका आले का पेट्या. आणि 5 वर्ष काही नाही, दिवाळीचा चिवडा आणि साड्याचा. म्हणजे माझ्या बहिणी म्हणून तुम्ही बोलवता, तुम्ही तुमच्या बहिणीला भाव झाले अशी साडी फेकता का? हेच तर 3 जण राहते साड्या फेकासाठी, ज्या तिघाचे नाव घेतलं होतं हे 3 जण साड्या फेकासाठी राहते. तर मला सांगा तुम्ही बहिणीला भाव झाले अशी साडी फेकता कशी देता? चांगली मानानं हळदी कुंकू लावून सन्मानानं देता आणि आमचा बंटी भाऊ फेकून देते. याचा विचार केला पाहिजे. तुम्ही काही लाचार नाही, तुम्ही काही लाचार नाही. तुमच्यासाठी साडी महत्वाची नाही, तुमच्यासाठी चिवडा महत्वाचा नाही. तुमच्या पोराची स्कॉलरशिप वेळेवर भेटली पाहिजे, जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिक्षक पूर्ण असले पाहिजे आणि आमचा विजेचा बिल कमी झाला पाहिजे. त्या गोष्टीला महत्व आहे. ह्या नाचनट्या आणून आपला भाषण ठोकून काही उपयोग नाही. आमच्या बहुजनाचा SC ST OBCचा पोरगा शिकला पाहिजे, त्याची स्कॉलरशिप वेळेवर भेटली पाहिजे. जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये, आमच्या भोसलीच्या शाळेमध्ये, आमच्या सुरेझरीच्या शाळेमध्ये, आमच्या चिखलपरसोडीच्या शाळेमध्ये, आमच्या डोंगरगाव नौकऱ्याच्या शाळेमध्ये, जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये पोरं आहेत 40, वर्ग आहेत 7, मास्तर आहेत 2. खरंय? काय करते आमदार? काय करते? रेती चोरणारा माणूस असेल तर अर्ध्या रात्री फोन करते, परंतु सरकारी दवाखान्यात पेशंट असेल तर फोन उचलायला वेळ नाही आहे आमदाराजवळ. ही परिस्थिती आम्हा सर्वांना, आमच्या कार्यकर्त्यांना सर्वांना माहित आहे. फार वाईट परिस्थिती, अतिशय गंभीर व्यवस्था या नागपूर नगर परिषदेची करून ठेवलेली आहे.
या ठिकाणी क्रीडा संकुलचं काम केलं. माहिती आहे का क्रीडा संकुल कुठं झाला? नौखेड्यात झाला. किती पोरं खेळते? किती पोरं खेळते? खेळण्याची व्यवस्था नाही. फक्त स्वतःचा ठेकेदार, स्वतःचा कार्यकर्ता आवेश पठाण ठेकेदार आणि त्या ठेकेदाराचा घर भरावा म्हणून तू क्रीडा संकुल बांधला, परंतु त्या ठिकाणी खेळण्याची सुविधा नाही केली, फक्त बांधून ठेवला. स्विमिंग पूलची काय परिस्थिती आहे? स्विमिंग पूलची काय परिस्थिती माहिती आहे का? बांधून मोकळे झाले, पैसे खाल्ले, कोणी पोहायला जाऊ शकत नाही कारण पाणी स्वच्छ राहत. खराय खोटा? खराय. विसावा हिंदूचा विसावा आहे. हिंदूचा विसावा कुठे आहे माहित आहे का तुम्हाला? हिंदूचा विसावा कुठे आहे माहित आहे का? विसांबा कुठे आहे? राम मंदिरच्या समोर आहे. काय? राम मंदिरच्या पुढे बहुजनाचे घर, एससी एसटी ओबीसी चे घर त्या ठिकाणी अनेक वर्षापासून आहेत. किती वर्षापासून आहेत? अनेक वर्षापासून आहे. त्यांची मागणी होती की हा विसांबा आपण इथून हटवावा म्हणून अनेक दिवस त्यांनी अर्ज केला. आजपर्यंत या नगर परिषदला व भारतीय जनता पार्टीला त्याची जाग आली नाही. परंतु मारवाड्याचा घर झाला, आपल्या जातीचा घर झाला, बरोबर त्या ठिकाणचा विसांबा हटवा म्हणून सुरुवात झाली. ती आपल्या बहुजनावर शोकांतिका आहे. म्हणजे बहुजनाचे घर होते त्यावेळेस विसांबा उत्पादन तुम्हाला कधी वाटलं नाही, परंतु मारवाड्याचा स्वतःच्या जातीचा घर झाल्याबरोबर त्या ठिकाणून विसांबा हटवावा म्हणून पुढाकार घेण्याचं काम त्या ठिकाणी झालं. पाहिला कसे कलाकार आहेत? लक्षात येत आहे का नाही येत आहे? कलाकार कसे आहेत? 5-5 वर्ष लक्ष द्यायचा नाही आणि निवडणुका आल्या का चिवडा साडी काय काय सोंग करतात. नगर परिषद स्थापन झाली तेव्हापासून एक तरी रोजगार हमीचा काम तुमच्या गरीबाला भेटला का? तुम्हाला रोजगार हमीचा कोठा भेटला का? तुम्हाला गोठा भेटला नाही. अमृत भाऊ शेतकऱ्याला विहीर भेटली नाही रोजगार हमीची. कोंबडी पालन भेटलं नाही, पशुपालन भेटलं नाही. ज्या ज्या योजना रोजगार हमीमध्ये येतात त्या एकही योजना आमच्या शेतकऱ्याला भेटल्या नाही. परंतु 9 वर्षापासून नगर परिषद निर्माण झाल्यानंतर 6 महिन्यामध्ये त्या योजना सुरू व्हायला पाहिजे होता, परंतु आपल्या बहुजनाच्या शेतकऱ्याच्या सोयी सुविधा होऊ नये आणि म्हणून या आमदारांनी ह्या सोयी सुविधा गेल्या 7 वर्षापासून सुरू केल्या नाही आणि म्हणतात विकास पुरुष आहे. काय काय? अरे तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये होते तेव्हा जिल्हा परिषदची शिलाई मशीन भेटत होती, जिल्हा परिषदची ताडपत्री भेटत होती, जिल्हा परिषदचा तार भेटत होता, जिल्हा परिषदची विहीर भेटत होती, जिल्हा परिषदच्या अनेक योजना तुम्हाला भेटत होत्या. नगर परिषद निर्माण झाली तेव्हापासून ह्या योजना तुम्हाला समाज कल्याणच्या माध्यमातून, महिला बाल कल्याणच्या माध्यमातून, कृषी कल्याणच्या माध्यमातून तुम्हाला ह्या सर्व योजना भेटत होत्या. परंतु नगर परिषद निर्माण झाली तेव्हापासून ह्या सर्व योजना आमच्या नगर परिषदनं सुरू करायला पाहिजे होत्या, परंतु गरीबाने द्यायची नियत नाही. सर्व पैसे दुसरीकडे खर्च करून तुमच्या गरीबाच्या योजना पूर्ण संपुष्टात आणण्याचं काम या नगर परिषद मध्ये असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी केलं. आमिर सर मेरे बैनर एक दिन नहीं रहते बीच नागपुर में, पूरे फाड़ डालते, दूसरे दिन रात को फाड़ डालते. तुम देखोगे गोंचा के यहाँ पे मैं बैनर लगाता हूँ, ये पूरे गेट पे, ये पूरे खंबे पे लगाता हूँ. खंब्यावरचे बैनर 2-3 दिवसात माझे सर्व बैनर गायब. भारतीय जनता पार्टीच्या लोकांना माझ्या चेहऱ्याची अलर्जी आहे का पंजेची अलर्जी आहे माहित नाही, पण माझे बॅनर आता
तुम्ही या तळोदीकडे बांध तुकुंकीवर लावायला असतील तर अर्धाच आहे. दुसऱ्या दिवशी सगळेच अर्धे आहेत. एवढा दिसते का दिसते ते इकडे दिसतच नाही. एवढा बॅनर फाळाचा धंदा काय सांगावं. अग्निशमनची गाडी विनोद भाऊ 40 लाखाची गाडी 75 लाखात. किती? 40 लाखाची गाडी 75 लाखात घेतली. या 3 लोकांना ज्याचे नाव सांगत होते. किती रुपयात किती घर भरतील? तुमच्या गरीबाचे पैसे आहे ना, यायचे पैसे आहेत का? तुमच्या गरीबाच्या टॅक्स मधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी श्रीमंताकडून टॅक्स घ्यावा, गरीबापर्यंत पाठवावा. परंतु हल्लीचं सरकार तुम्ही सकाळपासून जे जे खरेदी करता त्याच्याकडे टॅक्स भरते. तुमच्या गरीबाकडून टॅक्स घ्यावा आणि अदानी अंबानीचे घर भरावा अशी परिस्थिती तुमच्या समोर निर्माण झालेली आहे. तुम्हाला माहिती आहे का मोबाईलचा किस्सा? मोबाईलचा किस्सा माहित आहे? जेव्हा काँग्रेसचा काळ होता, सोनिया गांधीचा काळ होता, त्यावेळेला तुमचा इनकमिंग फ्री होता. काय होता? इनकमिंग फ्री होता. आणि पोलाचा असेल तर 10 रुपयाचा तुकडा घेतला, पाणठेल्यावर गेला का, किराणा दुकानात गेला का, त्याने खासला का 7 रुपयाचा बोलायला भेटत होता. 1 रुपया वाचवून ठेवला तर मिस कॉलच्या भरोश्यावर पुरा जिंदगी चालत होती. खरा खोटा आहे? आणि आता 200 300 एका घरी एकच नाही, आता 4 आहे. किती? 1200 दुबाडते. किती ना? 25व्या दिवशी कोणाला फोन लावला तर तिकडून एक पोरगी पहिले बोलते तू 3 दिवसानं सरणार आहे. किती दिवसाला? दुसऱ्या दिवशी पुन्हा 26व्या दिवशी सांगते तू 2 दिवसानं सरणार आहे. आणि 27व्या दिवशी सांगते का तुझा उद्या सरणार आहे. सरणार आहे म्हणते का संपणार आहे म्हणते? सरणार आहे म्हणते का संपणार आहे म्हणते? खतम होणेवाला आहे म्हणते. तो मग पाहू आपण. पण 3ऱ्या दिवशी 28व्या दिवशी जर रिचार्ज नाही केला तर 29व्या दिवशी दिवसभर येत बाई फोन करते तू कवा रिचार्ज करणार आहेस, तू कवा रिचार्ज करणार आहेस, तू कवा रिचार्ज करणार. खरा खोटा आहे? मग वाजवा एकदा. सर्व रस्त्याचा सत्यानाश करून टाकला. ज्याले घरकुल दिले त्याले बेघर दिले, त्याच्या किस्ता भेटून नाही राहिल्या. काय नगर परिषद आहे तुम्हा आम्हा सर्वांना माहित आहे. तुम्हाला सांगतो प्रचंड भ्रष्टाचार. एसटी स्टँड पाहिला का? एसटी स्टँड किती कोटीचा आहे माहिती आहे का? 10 कोटीचा. किती? कितीचा आहे? बसा खडखड हालते, बसा खडखड हालते. पण एसटी स्टँड मात्र 10 कोटीचा. काऊन का? त्याच्या 3 कोटी कमिशन खायला भेटते. किती? 3 कोटी. आणि भ्रष्टाचाराचा कळस गाठला आणि 3 कोटी रुपये त्याच्यात खाल्ले. परंतु बसा मात्र खडखड खडखड हालते. चुकून तिवरल्याच्या पोरी, सुलेजरीच्या इकडच्या मेंढ्याच्या पोरी पोरं जर कॉलेजमध्ये जात असेल तर एकही बस थांबत नाही. खरं खोटं आहे? बस थांबत नाही तरी आमच्या आमदाराले त्याच्याशी काही देणं घेणं. त्याला माहित आहे मी ना साड्या वाटलो, नाचनट्या आणलो, मोठा मोठा मान हलो हलो भाषण दिलो का लोक पटले. बर बाहेर काऊन देत असतील सर्व? माणसाने कोणीच काही देत नाही, बाहेर काऊन देत असतील? लाडकी बाई कोणाले? लाडका भाऊ कुठं गेला? अशी परिस्थिती आहे. तुम्ही थकल्यात, बऱ्याच गोष्टी झाल्या. या ठिकाणी अपंग लोकांसाठी 5% निधी राखीव असतो. एकही अपंगाची योजना 9 वर्षात दिनेश भाऊ या ठिकाणी एकाही लाभार्थ्याने भेटली. अपंगानं का करावा? मग येतं भारतीय जनता पार्टीची नगर परिषद होती, त्याचं काम नाही अपंगाला पैसे द्यायचे, अपंगाला योजना द्यायची. महिला बाल कल्याणच्या माध्यमातून सुद्धा जिल्हा परिषदच्या माध्यमातून शिलाई मशीन, आटा चक्की, अनेक गोष्टी भेटत होत्या. इथंही 10% पैसे महिला बाल कल्याणासाठी राखीव ठेवायचे आहेत नगर परिषद मध्ये. पण कधीच महिलांसाठी पैसे ठेवले
त्याच्यातून तुम्हाला शिलाई मशीन भेटली असती, झेरॉक्स मशीन भेटली असती, ताडपत्री भेटली असती, पण गेल्या 9 वर्षात तुमच्यासाठी ते 10% पैसे ठेवले नाही. अंगणवाड्या आहेत, धड बसाची सोय नाही या नागपूरमध्ये. अंगणवाडी लाईट नाही, धड बसाची सोय नाही. त्या पुऱ्या बसाच्या फरच्या फोन चालल्या गेल्या, रंगरंगोटी नाही, काही नाही, काही नाही. काय करावं अंगणवाडी सेविका मदतनीसाठी? काय करावं? आमचे लहान लहान पोरं जे तयार होतात त्या पोरांना जर आपण चांगलं घडवू शकण्यासाठी चांगल्या खोल्या देऊ शकत नाही, चांगली स्वच्छता देऊ शकत नाही, याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट काय राहू शकते? तुम्ही आमच्या काँग्रेस पक्षाचा पॉम्पलेट पाहिला असेल. तुम्ही हा पॉम्पलेट बघितल्यानंतर त्या ठिकाणी अनेक मुद्दे या ठिकाणी आहेत. एससी एसटी ओबीसी विधेयक घरकुलाचा मुद्दा आहे. त्यासोबतच या ठिकाणी ज्यांना अतिक्रमण ज्यांनी अनेक वर्षापासून केले त्याचे पट्टे भेटले पाहिजे म्हणून आम्ही सर्वजण बोलतो. परंतु मात्र 10 वर्षापासून पट्टी मागण्या पट्टे भेटून देऊ शकले नाही. फक्त तुमच्याकडून मतं घेण्याचं काम केलं, मात्र पट्टे देऊ शकले नाही. खरा खोटा आहे? शिवनगर आहे ना, पट्टे द्या. आमचं तेच तर म्हणणं आहे, पट्टे द्या म्हणून. बहुजन समाजाला भूतापा न देता संत तुकाराम महाराज, संत जगराडे महाराज सार्वजनिक सभागृह नगर परिषदेच्या मालकीचे न राहता हे आमच्या विश्वस्त संस्थेला, समाजाच्या विश्वस्त संस्थेला दिलं पाहिजे, हे आमची मागणी आहे. या ठिकाणी नगर परिषद क्षेत्रामध्ये ज्या ज्या घरामध्ये घरगुती कनेक्शन आहेत, नळाचे पाणी कनेक्शन आहेत, त्या कनेक्शनवर पाणी येत नाही आणि मात्र त्याच्यावर पाण्याचा टॅक्स लावला जाते. तो पाण्याचा टॅक्स आम्ही माफ करावं असं आपली मागणी आहे. हा पॉम्पलेट तुमच्या घरापर्यंत पोहोचलेला आहे. नागपूर शहरामध्ये एक अत्याचार आता गेल्या 2 महिन्या अगोदर झाला आणि त्या दिवशी आम्ही मागणी केली की नागपूर नगर परिषद मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लागले पाहिजे. ते अजून लागले नाही, म्हणून आम्ही पुन्हा ती सुद्धा मागणी या ठिकाणी केलेली आहे. झाड लावासाठी 50 लक्ष रुपये खर्च झाले नागपुरात. किती झाले? 50 लाख झाड लावासाठी. दिसते झाड? दिसते का? मग कुठे गेले पैसे? 3 जणांच्या घरी. कोणाच्या घरी गेले? किती जणांच्या घरी गेले? 3 जणांच्या घरी. आणि ह्या सर्व बाबींचा विचार करता तुमच्या हातात एकच गोष्ट आहे. कोणती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अंधळा असो, अपंग असो, श्रीमंत असो, गरीब असो, या सर्वांना एकमताचा अधिकार दिलेला. काय दिलाय? एकमताचा. आणि हा एकमताचा अधिकार तुमच्या पोराईच्या भविष्यासाठी वापरलं पाहिजे. ही महागाई कमी करण्यासाठी वापरली पाहिजे. ही बेरोजगारी कमी करण्यासाठी वापरली पाहिजे. आपल्या पोराची स्कॉलरशिप वेळेवर भेटली पाहिजे म्हणून वापरली पाहिजे. जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये सर्व शिक्षक असले पाहिजे त्याच्यासाठी वापरली पाहिजे. आपल्या बहुजनावर कुठलाही अन्याय झाला नाही पाहिजे त्याच्यासाठी वापरला पाहिजे. सरकारी दवाखान्यात सर्व डॉक्टर आणि नर्स उपलब्ध असल्या पाहिजे. ह्या सर्व बाबी जर पूर्ण होत असतील तर त्याच्यासाठी मतदान करायचं असते. आणि मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये ह्या सर्व बाबी होत नाही आहेत. पण या देशाची लोकशाही टिकवण्यासाठी, या देशामध्ये आज जी हुकुमशाही निर्माण झालेली आहे, आमच्या कार्यकर्त्याला आमदार साहेब धमक्या देतात. काय देतात? धमक्या. काँग्रेसचा प्रचार करायचा नाही. काय म्हणते? काँग्रेसचा प्रचार करायचा नाही. आमच्या पक्षाच्या का? आमच्या पक्षाच्या धमकी देणारा आमदार, रेती चोरणारा आमदार, मुरुम चोरणारा आमदार, लोकांच्या घरावर हमले करणारा आमदार आपण किती दिवस पोसाचा? म्हणून या हुकुमशाही सरकारला बाजूला करून या देशातली लोकशाही टिकवण्यासाठी आपलं एकमत, आपलं अमूल्य एकमत काँग्रेस सोबत ठेवा अशी विनंती करतो.